संभाजी राजे, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजे उमाजी नाईक, माता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आज खऱ्या अर्थानं पलूस कडेगाव मध्ये विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे, कारण विधानसभेचे आपले महायुतीचे उमेदवार अतिशय ताकदीचे असल्यामुळे ही उमेदवार या ठिकाणी चुरशीची झालेली आहे। मी भाव आपणांना एवढं सांगू इच्छितो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा जो गट आहे हा आपल्या बरोबर ताकदीने या ठिकाणी पलूस कडेगाव मध्ये काम करेल आणि आपला विजय निश्चित करेल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आज पलूस कडेगाव तालुक्यातील आमचे सन्मान्य नंदू अण्णा असतील, विशालभाऊ तिरमारे असतील, मधुकर कांबळे असतील, देवदास कोकडे असतील, कडेगाव तालुक्यातून आमचे विशाल हातीकर, अर्जुन सर, अजित वायदंडे सर आणि असंख्य कार्यकर्ते मला मित्र हो या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं आहे इथल्या दलितांना विरोधकांनी कायम संविधान फसवणार म्हणून लोकसभेला मतदान घेतलं। अरे ज्या संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते संविधान या देशात कोणी बदलत नाही। इथून पुढच्या कालखंडात इथला दलित, ओबीसी, मुस्लिम, आदिवासी आणि इतर समाज हा आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही। आज पलूस कडेगावच्या बाबतीत बोलायचं झालं तर संग्रामभाऊ अंकल कोपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं केलं, उद्घाटन झालं, स्मारक झालं, परंतु अद्याप त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी केलेला नाही। मला इथल्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक का लोकार्पण केलं नाही? त्याचबरोबर पलूस शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा उभारू, स्मारक उभारू अशी आश्वासनं इथल्या त्यांच्या नगरपालिकेने दिलेली, त्यांची सत्ता असलेल्या ते देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही। आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी भावना आम्ही भेटलो, भावने आम्हाला अंकल कोपचं स्मारक असेल, पलूस या ठिकाणी भव्य दिव्य आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक उभारण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन केलेलं आहे। आणि मित्र हो, संविधान बदलणार या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव या ठिकाणी काँग्रेसने केला। आज इंदू मिल सारखी मुंबईची जागा गेली अनेक वर्ष लोक रस्त्यावर भांडत होती, परंतु इथल्या आदरणीय आपल्या मोदी साहेबांनी ती जागा देऊन मुंबई त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक होतंय। आज मित्र हो 70 वर्ष झाले काँग्रेसची सत्ता आहे, परंतु 70 वर्षात इथल्या दलितांना जेवढा निधी आणि उद्योगधंद्यासाठी चालना दिली नाही तेवढी आदरणीय मोदींनी 14 पासून 24 पर्यंत भरपूर योजना देशभरात आणून इथल्या दलितांचं उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी, वैयक्तिक प्रगती होण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत। मी निश्चितच भाव आपणांना एवढीच विनंती करतो की आपण संविधान जपा, आम्ही तुम्हाला सगळी जपू, एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझे मनोगत थांबवतो। जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद नाना, मनोगत व्यक्त करण्या